दिघे साहेब लोकांसमोर नवीन पिढीसमोर येण्याकरता काय केलं, तेव्हा तुम्ही का नाही काय केलं? मला वाटतं आणखी 3, 4, 5 असे अनेक पाठ आले तरी सुद्धा दिघे साहेबांचा जीवनपट लोकांसमोर आणण्याकरता तो अधुरे ठरणार आहेत. आता हिंदुत्वाचे विचार ज्यांनी सोडले असतील त्यांना क्षमा नाही. सर, धर्मवीर 2चा टेरर लॉन्च झालेला आहे, काय वाटतं, काय प्रतिक्रिया सांगाल? माझा साहेब, आमचा साहेब दिघे साहेब आज जगाच्या नकाशावर लोकांसमोर आणण्याचं काम माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी केलेलं आहे. दिघे साहेब यांच्याबरोबर आम्ही आयुष्य घालवलं. दिघे साहेब गेल्यानंतर ते लोकांसमोर त्यांचं जीवनपट आणण्याकरता शिवसेनेने जे करायला पाहिजे होते ते केलं नाही, ते एकनाथ शिंदे साहेबांनी केलं. लोकांसमोर या जगाचं समोर दिघे साहेब आणण्याचं काम शिंदे साहेबांनी केलं. त्यांचं आयुष्यपट, जीवनपट लोकांसमोर आणण्याचं काम त्यांनी केलं. त्याबद्दल मी आभारी आहे शिंदे साहेबांचा की माझा साहेब आज लोकांसमोर येतोय. त्यांच्यासोबत आम्ही काम केलं होतं. त्यांचं आयुष्य लोकांसमोर आणण्याचं काम, येणाऱ्या नवीन पिढीला आनंद दिघे काय होते हे दाखवण्याचं काम ते करतायत. त्याबद्दल मी खरंच त्यांचा आभारी आहे. आता काहींचं असं म्हणणं आहे की निवडणुकीच्या तोंडावरतीच धर्मवीर 2चं लॉन्च करण्यात आलेलं आहे, त्याबद्दल काय सांगाल? निवडणुकीच्या तोंडावर आणि हा विषय नाही आहे. यापूर्वी दिघे साहेब गेले जे म्हणतायत, त्याच्यानंतर त्यांनी दिघे साहेब लोकांसमोर नवीन पिढीसमोर येण्याकरता काय केलं, तेव्हा तुम्ही का नाही काय केलं? दिघे साहेबांचं नाव आम्हाला ठाण्यातील वास्तूंना देऊन दिलेलं नाही आहे. अशा पद्धतीने दिघे साहेबांशी ही मंडळी जी आता टीका करतायत ते वागलेली आहेत. त्यामुळे बऱ्याचशा गोष्टी बोलण्यासारख्या नाही आहेत. परंतु धर्मवीर आनंद दिघे साहेब यांचा हा जिवंत इतिहास लोकांसमोर आम्ही आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. शिंदे साहेबांनी यामध्ये पुढाकार घेतलेला आहे आणि त्यांचं जीवनपट आता लोकांसमोर येईल. एका भागामध्ये हा जीवनपट फार मर्यादित स्वरूपाचा होता. मला वाटतं आणखी 3, 4, 5 असे अनेक पाठ आले तरी सुद्धा दिघे साहेबांचा जीवनपट लोकांसमोर आणण्याकरता तो अधुरे ठरणार आहेत. कारण प्रचंड असं काम या अवलियांनी केलेलं आहे आणि लोकांसाठी प्रचंड असं काम केलेलं आहे. ठाण्यात आल्यानंतर तुम्हाला कळेल, मुरबाडच्या ग्रामीण भागात गेल्यानंतर कळेल, शहापूरच्या खेडेगावात पाड्यामध्ये गेल्यानंतर तुम्हाला कळेल दिघे साहेबांची महती काय. टीका करणाऱ्यांनी करावी, परंतु आपण ज्या ठिकाणी आपण राहतोय त्या बाजूच्या वस्तीमध्ये सुद्धा आपल्याबद्दल कोण चांगलं बोलत नसेल. पण ठाण्यात राहत होते, पण तलासरीच्या वरत्या डोंगरावरच्या पाड्यामध्ये आदिवासी आजही लोकांच्या घरात दिघे साहेबांचा फोटो आहे. ही दिघे साहेबांची महती आहे. आता यामध्ये असं वाक्य आहे की हिंदुत्वाशी गद्दारी करणाऱ्यांना क्षमा नाही, तर नेमकं काय अर्थ आहे असं? आता हिंदुत्वाचे विचार ज्यांनी सोडले असतील त्यांना क्षमा नाही. आणि शिवसेना मुळात हिंदुत्वाच्या विचाराशी बांधील आहे आणि हिंदुत्वाच्या विचार, आज आम्ही लोक जे शिवसेनेत सामील झालो, हिंदुत्वाचे विचार होते म्हणून आम्ही लहानपणापासून त्या शिवसेनेमध्ये आम्ही आलो. आम्ही लाठाकाठ्या सगळ्या खाल्लेल्या आहेत हिंदुत्व म्हणून. आता ज्यांनी हिंदुत्व सोडलं असेल ते गद्दारच आहेत. हिंदुत्वाच्या विचाराशी बाळासाहेबांचे विचार ज्यांनी सोडले, जे बाळासाहेबांना हिंदू हृदय सम्राट म्हणण्याकरता सुद्धा कोणाला लाज वाटते, त्यांच्याबद्दल काय बोलायचं? लोक बोलतील, आता लोक ठरवतील. प्रेक्षकांना माझं आव्हान एवढंच आहे की धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा हा जीवनपट आहे आणि आपल्या तरुण पिढीला, आपल्या मुलांना सुद्धा आपण हा चित्रपट दाखवा. थिएटरमध्ये जाऊन हा चित्रपट बघा आणि खऱ्या अर्थाने दिघे साहेब काय जगले आणि कसे जगले यावरून तुम्हाला दिघे साहेबांची महती कळेल. दिघे साहेब काय होते ते कळेल आणि दिघे साहेबांसारखे समाजकारणी, राजकारणी कशा पद्धतीत जगत होते हे सुद्धा आपल्याला कळेल. थँक्यू सो मच.